हॅलो, तर आज आपण सुरू करूया मुळीच्या पराठ्याची रेसिपी. तर यासाठी मी हे 3 मुळे आहेत ते किसून घेतलेले. हे ओवा आहे, हे 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेले, ही कोथिंबीर आहे आणि हे अख्खे धने आहे. आता मी पॅन गरम करायला ठेवला आणि हे मी धने याच्यामध्ये ॲड करते. या धन्याला 2 ते 3 मिनटं व्यवस्थितपणे रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे जे मुळ्याचा मी किस करून ठेवला आहे याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ ॲड करते आणि याला 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवा. तुम्ही बघू शकता या मुळ्याला किती पाणी सुटलेलं आहे. आपण मीठ याच्यामध्ये ॲड केलं होतं तर आता आपण हे पाणी काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हे मी मुळ्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. हे एकदम ड्राय झालेलं आहे आणि हे पाणी आहे. आता याला मी असं स्टफ करून नाही करणार आहे, तर आपण बघूया. आता हे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे जे पाणी आहे आपल्याला यानेच पीठ मळायचं आहे. तर यामध्ये मी हे सगळं ॲड करते. यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर टाकली आहे, मिरच्या टाकल्या आहेत, त्यानंतर हा ओवा आहे तो टाकला आहे मी. अर्धा चमचा मी लाल तिखट पण ॲड करते आहे याच्यामध्ये. थोडंसं मीठ ॲड केलं मी, अर्धा चमचा. त्यानंतर हे मी धने, अख्खे धने जे होते त्याला मी वाटून घेतलं आहे, त्याची पण मी पावडर याच्यामध्ये ॲड केली आहे. त्यानंतर हा आपल्याला जो किस आहे तो याच्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे. याला आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. यामध्ये मी सगळं ॲड केलेलं आहे. जी पण हिरवी मिरची बारीक चिरून ठेवली होती, कोथिंबीर आणि मुळ्याचं पाणी आहे, त्यानेच हे मी पीठ तयार करते आहे.
तर हे बघा, आपलं हे पीठ एकदम सॉफ्ट व्यवस्थित मळून झालेलं आहे. तर आता याला मी 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवते. त्यानंतर आपण याचे पराठे करूया. तर आता आपण सुरू करूया पराठ्याची रेसिपी. तावा मी ऑलरेडी गरम करायला ठेवला होता. आपला पराठा एक साईडने कुक झालेला आहे. आता आपण थोडंसं याला तेल लावून घेऊया. तर आपला हा पराठा आता रेडी झालेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.